पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आहे। लाडक्या बहिणीचे पैसे वाटपाला आता सुरुवात झाली आहे। योजनेचे पैसे वाटण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मे महिन्यातील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसात सर्व खात्यांवरती पैसे जमा होणार आहेत। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे पैसे जमा होणार आहेत। प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी आपण ही आनंदाची बातमी बघतोय। 2 दिवसात हे सगळे पैसे खात्यावरती जमा होणार आहे। काय अधिकची अपडेट आहे तुषार? नक्कीच आपण पाहिलं असेल तर मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे अद्याप खात्यावरती आले नव्हते। या संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये अनेक मतमतांतर होती। लाडकी बहीण योजना बंद झाली का इथपर्यंत लोक चर्चा करताना पाहायला मिळत होती। मात्र अखेर जी आपल्याला माहिती मिळालेली त्या माहितीनुसार येत्या 2 दिवसामध्ये लाडकी बहिणीचा मे महिन्याचा हप्ता आपल्याला सर्व महिलांना आपल्याला वर्ग होताना पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भातली ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। उद्या आणि परवा या येणाऱ्या 48 तासामध्ये आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मे महिन्याचा हप्ता आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहेत। अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी या संदर्भातला चर्चा सुरू होती की लाडकी बहीण योजना बंद झाली, मे महिन्याचे पैसे आले नाहीयेत। मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना सांगायला हवं त्या 48 तासामध्ये लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पुढे जाऊयात। उत्तर महाराष्ट्रात केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आजच्या कॅबिनेट बैठकीत प्रामुख्याने मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मदतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी येत्या 2 दिवसात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विमा अधिकारी, बँक अधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालंय आणि लवकरच आता या मदतीची मागणी सुद्धा केली जाते। काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण पाहिलं असेल तर आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। आज केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं। उत्तर महाराष्ट्रामध्ये केळी पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी या दोनही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली। या मागणीनंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 दिवसामध्ये विमा अधिकारी असतील, बँकेचे अधिकारी असतील किंवा सर्व वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे सर्व विभागांचे, अर्थ विभागांचे यांना बैठकीला बोलवलेलं आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये या संदर्भातली बैठक आयोजित केली जाईल। या बैठकीमध्ये स्वतः मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व प्रमुख अधिकारी असतील। यामध्ये प्रेझेंटेशन दाखवलं जाणार आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि सरकार नेमकं या मदती संदर्भामध्ये कुठले निकष लावून या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत देते याकडे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर उत्तर महाराष्ट्रात केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी सुद्धा करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।